नमस्कार मंडळी मंडळी सध्या सुरू आहे शारदीय नवरात्र आणि ह्या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन कुमारिका भोजन याचं अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आपण सगळेजणच काही जण या गोष्टी या निमित्ताने करत असतात, तर त्याबद्दलची काही थोडीशी माहिती ह्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जी आपल्या हाती आलेली आहे त्यातला काही भाग मी तुम्हाला आता माहिती करून देणार आहे। अवश्य आपल्याला सुद्धा हा माहितीपूर्ण ठरेल। तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुमारिका पूजन हे करण्यासाठी आपल्याला कोणत्या वयातल्या मुलींची म्हणजे कुमारिकांची पूजा केली जाते आणि त्याचं काय फळ आहे त्याची अतिशय सुंदर माहिती आहे। तर त्यातला पहिला भाग म्हणजे देवी भागवत पुराणानुसार तृतीय स्कंधामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका किंवा कुमारी असं म्हणतात आणि या मुलीची पूजा केल्यामुळे गरिबी दूर होते। गरिबी दूर होते म्हणजेच आपल्यावरती लक्ष्मीची प्रसन्नता वाढते, आपल्या कार्यातलं यश चांगल्या पद्धतीने मिळायला लागून आर्थिक सुबत्ता मिळण्याचे योग होतात। तर 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असं म्हणतात आणि दुर्गा लक्ष्मी सरस्वतीचं स्वरूप म्हणून तिची पूजा केली जाते 3 वर्षाच्या कुमारिकेची आणि या मुलीची पूजा केल्याने धर्म अर्थ आणि काम याची प्राप्ती होते, तर वंश पुढे सरकतो असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे। तिसरं म्हणजे 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी असं म्हणतात आणि ह्या 4 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने सगळ्या प्रकारचं जीवनातलं जे सुख आहे, समाधान आहे, ऐश्वर्य आहे, या सगळ्यांची प्राप्ती व्हायला तिचे देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी असं म्हणतात आणि या मुलीची पूजा केल्यामुळे सगळ्या प्रकारच्या ज्या आधिव्याधी आहेत ज्याला आपण रोगबाधा म्हणतो याच्यातून बाहेर पडायला योग्य तो मार्ग योग्य ती दिशा मिळते आणि आपण घेत असलेले जी काही उपचार आहेत त्याच्यामध्ये चांगला परिणाम शरीरावरती मिळून रोगातून मुक्तता व्हायला मदत होते। 6 वर्षाच्या मुलीला कालिका असं म्हणतात। ह्या कालिकेचं पूजन केल्यामुळे शत्रूंचा नाश होतो। आपल्या आजूबाजूला व्यवहारामध्ये संसारामध्ये विविध प्रकारची अशी मंडळी असतात की जे आपल्याबरोबर राहत तर असतात मनाने, परंतु विचारांनी मात्र त्यांच्या मनात आपल्याबद्दल काही ना काहीतरी द्वेष भावना असते। या द्वेष भावनेचा नाश व्हायला मदत होते। गुप्त शत्रूंचा असणारा जो काही त्रास आहे जो आपल्या कार्यामध्ये सतत अडथळा निर्माण करतो तो कमी व्हायला मदत होते। 7 वर्षाच्या मुलीला चंडिका असं म्हणतात। म्हणजे 7 वर्षाच्या मुलीचं पूजन म्हणजे चंडिकेचं पूजन आहे आणि ह्या चंडिकेचं पूजन केले असता ऐश्वर्य धन यांची प्राप्ती होताना दिसते, सुख समाधान आयुष्यातलं वाढताना दिसतं। 8 वर्षाच्या मुलीला म्हणतात शांभवी आणि या मुलीची पूजा केल्यामुळे जीवनामधलं जे असणारी दुःख आहे पीडा आहे ह्या जीवनातल्या दुःख आणि पीडांचा नाश होण्याचे मार्ग निर्माण होतात। तर 9 वर्षाच्या मुलीला प्रत्यक्ष दुर्गा असं म्हणतात। या दुर्गेचं पूजन केलं असता परलोकामध्ये सुख मिळण्याची व्यवस्था होते। तर 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा असं म्हणतात आणि या सुभद्रेचं पूजन करणं म्हणजे मनातील असलेल्या सगळ्या इच्छा कामना यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात। तर अशा प्रकारची माहिती आपल्या पुराणामध्ये आढळते। मंडळी हे निमित्त आहे की आपण कुमारिका पूजन करतो। या निमित्ताने कुठेतरी आपण समाज हा मुलींबद्दल स्त्रियांबद्दल एक आदराची भावना ठेवण्याचं निमित्त निर्माण करू शकतो। त्यांच्याबद्दल असणारं प्रेम वात्सल्य आणि त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याचं असं हे अमोघ शास्त्र आहे। त्यामुळे या शास्त्रामुळे ज्या काही गोष्टी मिळतात असं जरी सांगितलं असलं तरी तो श्रद्धेचा भाग आहे मंडळी। परंतु आपल्या शास्त्रकारांनी श्रद्धा आणि कार्यभाग या दोन्ही गोष्टींची अतिशय सुंदर सांगड घातलेली आहे की जेणेकरून समाजामध्ये स्त्रियांबद्दल असलेला आदरभाव आणि त्यांच्या संरक्षणात्मक गोष्टींची काळजी घेण्याचं दायित्व आपल्या समाजात वाढावं हा त्याच्यामागचा हेतू विसरून चालणार नाही। त्यामुळे आपण सुद्धा कुमारिका पूजन करणार असाल तर ह्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवून करू शकता। कळावे लोभाय असावा। धन्यवाद। शुभ